सुंदर आज डेमो केल्याबद्दल पुनश्च एकदा जोरदार टाळ्यामध्ये तुमचं तुम्हीच कौतुक करून घ्यायचं आहे। आणि एक अभिमानाची गोष्ट अशी की आपल्या शांतिनिकेतन कन्या शाळेची विद्यार्थिनी जयश्री लक्ष्मण हुडी ही विद्यार्थिनी कुठे समोर आहे का? डान्स मध्ये असेल। जयश्री लक्ष्मण हुडी इयत्ता 9वीची शांतिनिकेतन कन्या शाळेची विद्यार्थिनी याच वर्षी इथं आलेली आहे आणि त्या विद्यार्थिनीनं खो खो या खेळ प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावर तिने मेडल प्राप्त केलेलं आहे। राष्ट्रीय म्हणजे नॅशनल झालेले ते विद्यार्थी। जोरदार टाळ्या। पाठीमागचे खीर खाऊन निवांत बसलेत शेंडे सर, बघू टाळ्या टाळ्या, हात वर सगळ्यांचे। इकडच्या महिला बंधू भगिनी माझे, हा जोरदार टाळ्या। तिच्या एकटीसाठी नाही, तुमच्या पल्ल्यासाठी सुद्धा। आणि असेच विद्यार्थी बघा, जयश्री लक्ष्मण हुडीत ही विद्यार्थिनी शांतिनिकेतन कन्या शाळेमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकते आणि तिला मार्गदर्शन केलेलं आहे। जोरदार टाळ्यामध्ये त्या प्रशिक्षकांचं स्वागत करायचं आहे। विनायक दळवी सर आणि आदर्श लोखंडे सर या दोघांनी तिला प्रशिक्षण देऊन नॅशनल खो खो मध्ये सहभागी होऊन तिथं मेडल प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला। मी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे बघा तिनं, राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल। अरे जोरात। आणि विनायक दळवी सर आणि आदर्श लोखंडे सर यांचा सत्कार मी विद्या मंदिरचे पालक आदरणीय आरवाडे सर आणि शालेय समितीच्या अध्यक्षा कन्याशाळेच्या विजया चव्हाण मॅडम यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर आहे। आणि शांतिनिकेतन कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका यांचं सुद्धा कौतुक आहे, त्यांचं सतत लक्ष या जयश्रीकडे असतं। मॅडम या स्टेजवर। आणि या सर्वांच्या उपस्थितीत विनायक दळवी सर आदर्श लोखंडे सरांचा या ठिकाणी रोख रक्कम देऊन सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। चव्हाण मॅडमना विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवा। आदर्श लोखंडे सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय आणि आरवाडे सरांना विनंती करतो की विनायक दळवी सरांचा सत्कार जोरदार टाळ्या वाजवा। नॅशनल आणि राज्य स्तरावर तिला गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे। ओके, असेच अनेक विद्यार्थी बघा, सर्व राज्यस्तरीय सहभाग विद्यार्थ्यांचा इथं सत्कार आपण घेतलेला नाही। 93 विद्यार्थी चव्हाण काका, पण फक्त राज्य स्तरावर ज्यांचं मेडल आहे सुद्धा जयश्री अभिनंदन। ओके, पुढील वर्षीची फीची सूचना तुम्हाला आरवाडे साहेबांनी दिलेली आहे, ते इथं यथोचित उल्लेख होणार नाही। आपली मिनी अकॅडमीची सिस्टीम एवढ्या कमी फी मध्ये थोरात अकॅडमीला 2 लाख रुपये आहे, डे बोर्डिंग 1 लाख आहे आणि अवघ्या 18,000 रुपये मध्ये आपल्या ह्या सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, फक्त हॉर्स रायडिंग आणि रायफल शूटिंग इव्हेंट सोडला आर्चरी, तर सगळे इव्हेंट आपण सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला कसे मिळतील। PB पाटील साहेबांचं स्वप्न होतं बहुजनांची मुलं शिकावीत आणि म्हणून आपल्यातल्याच जवळच्या पंशीलनगर, शिंदेमाळा, लक्ष्मीनगर या भागातल्या मुलांना हा खेळाचे आज 98% विद्यार्थ्याला मार्क 10वीच्या पडले तरी सुद्धा तो विद्यार्थी आज चांगल्या क्षेत्रात जाईल असंच नाही, पण एखादा विद्यार्थ्याला जर खेळामध्ये चांगली ॲक्टिव्हिटी मिळाली तर उद्या तो कोणत्याही ठिकाणी NDAत जाऊ शकतो। आपलं शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर्स आहे MPSC UP सेंटर, तिथं आज 11वी 12वीची पोलीस भरतीसाठी विद्यार्थी इथे आलेत आणि मला अभिमान वाटतोय आपल्या या वर्षीच्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर्स मधले पोलीस प्रशिक्षण जे केंद्र सुरू झालेलं आहे त्यातले 6 विद्यार्थ्यांची निवड पहिल्याच बॅचला पोलीस म्हणून निवड झालेली आहे। म्हणजे आपण करतोय आपल्यातल्या मुलांना मिळावासाठी, तुम्ही सुद्धा त्याचा फायदा घ्या। मी जास्त काही भाषण देणार नाही, पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो। तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत चला, आम्ही तुमच्या मुलांना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू। सकाळपासून ड्रिल बघितलेलं आहे, ॲक्शन सॉन्ग बघितलेलं आहे, सगळे ॲक्टिव्हिटी रोप बघितलेलं आहे, रॅपलिंग बघितलेलं आहे, कुस्ती बघितलेली आहे। कुस्ती तर 1 नंबर तुमचे विद्यार्थी घेतात। मला अभिमान वाटतोय 11वीचा आपला काळे विद्यार्थी खांडेकर सर 1 नंबरचा नॅशनलला तो इव्हेंटला चमकलेला आहे। आणि आता आपण बघतोय हे गॅदरिंगचे डान्स नव्हेत, हा एक 2 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, एकापेक्षा एक डोळ्याचं पारणं फिटणार आहे। तुम्हाला कधी कार्यक्रम संपला 5 वाजले असं कळणार पण नाही, एवढा छान कार्यक्रम आहे। कृपया गोंधळ न करता, शिटी न मारता फक्त टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या। आणि मी पुन्हा एकदा पालकांचं स्वागत करतो आणि जीवन कदम सर साई सरांना विनंती करतो की सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करावी। धन्यवाद। नमस्कार, सगळ्यांचं जेवण झालं? झालं का जेवण सगळ्यांचं? ठीक आहे, आता जरा
एक तासभर सगळ्यांनी झोप काढायची आहे मस्तपैकी. तुमची मुलं इथं मस्त तयार होऊन आलेत. डान्स वगैरे एक तासानंतर चालू होईल. तयार आहे तुम्ही सगळेजण? एक तासभर विश्रांती घेऊया ना आपण? नको? मग एनर्जी काय वाटत ना की तुमच्या मुलांचं कौतुक बघायचं आहे की नाही? बरं एक काम करूया, सगळ्यांनी टाळी वाजवायची. हां 1 मिनिट सांगितलं का वाजवायला? पुढं पुढं करायचं नाही. आज आम्ही शिक्षक आहे, आमचं ऐकायचं. एक कन्याशाळेचं बोट आहे, एक विद्यामंदिर सेमीचं आहे, एक इंग्लिशचं आहे, एक DBMचं आहे आणि मिनी अकॅडमीचं आहे कॉमन. ओके, एक एक बोटानं टाळी वाजवा चालू करा. पहिला एक बोट घ्या सगळ्यांनी, हात वर. पहिल्या बोटानं टाळी वाजली का? हा दुसरा बोट लावा. हा जरा जरा काहीतरी ऐकवायले आजी जोरात. हा तिसरा बोट आला का आवाज? मिनी अकॅडमी. चौथं बोट. वाह क्या बात आहे. पाचवं बोट मिनी अकॅडमीचा, हात वर. क्या बात आहे, क्या बात. 5ची बोटं एकत्र करून टाळी वाजवण्यामागचं कारण, तुम्ही आणि आम्ही एक कुटुंब आहोत. माने सरांनी आता ज्या काही सूचना दिल्या त्या सिस्टीमला धरून संस्थेच्या काही नियमांचं अंगीकरण आपल्यात यावं यासाठी दिल्या. यात कुणालाही दुखवण्याचा हेतू नाही, तुमचीच तारांबळ होऊ नये हा त्यामागचा हेतू होता. तुमची मुलं आज सकाळपासून राबतायत, जे सादरीकरण करतायत याच्या मागची तयारी मागच्या 60 दिवसातली आहे. असं काल ठरवलं आणि आज तुमची मुलं तयार झाली असं नाही आहे. तर सगळ्यांनी जोशात मुलांना थोडंसं रिस्पॉन्स द्यायचा आहे. तुम्ही वाजवलेली टाळीच त्यांच्यासाठी एक सर्टिफिकेट असतं. तुम्ही दाद दिली तरच त्यांना प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा मिळते. तर जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःच्या मुलांसाठी वाजवायच्या आहेत. आपण प्रत्येक गोष्ट श्रीनं सुरुवात करतो, तर आजच्या सुद्धा या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात आपण श्रीवंदना म्हणजे नक्कीच गणपतीने करतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजू देत. आजचा कार्यक्रम आपण सुरू करतोय गणपती या नृत्याने. धन्यवाद. महिमा तुझा किमया तुझी रे
काही दिशांना तू दुनिया तुझी रे आम्हा कुणाचे नाही भीती रे हरवून जाता दिशा तू सारथी रे देवा तुझा पाठी राखा आता भीती ना कुणाला पाहता लोचनी विघ्न हरे त्या क्षणाला तूच तारतो रे देवा तुझ्या लेकराला द्यावाखानी रोप बाप्पा तुझ्या या रूपाला मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 वर्गविनायक मोरया 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 बाप्पा बाप्पा 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 मोरया. क्या बात आहे. अतिशय सुंदर परफॉर्मन्स तुमच्या समोर झालेला आहे. आता नक्कीच थोडासा जोश आलाय ना रंगीबिरंगी कपड्यात तुमच्या मुलांना बघून. फक्त जाताना एक विनंती आहे, आपापलीच मुलं घराकडे न्यायची आहेत. अतिशय चांगला ड्रेस घातलाय देखणा दिसतोय म्हणून कुणाचंही उचलून घराकडे न्यायचं नाही. जे प्रोडक्शन आपलं आपलं आहे तेच न्यायचं आहे. ठीक आहे. यानंतर जे काही सादरीकरण आहेत त्याची जी काय ही काय क्रम आहेत ते अतिशय चढत्या क्रमाने आहेत. खूप चांगले सुंदर डान्स तुमच्यासमोर तुमचीच मुलं सादर करणार आहेत. म्हणजे तुम्ही घरात मुलांना रागवता तुला हे जमत नाही तुला ते जमत नाही, पण आज जे काही सादरीकरण तुमच्या मुलांनी केलेलं आहे त्यांच्या फक्त ॲबिलिटीमुळे शक्य झालेलं आहे. आमचा स्टाफ तुमच्या असणाऱ्या हिऱ्यांना फक्त आकार देण्याचं काम करतो. ॲक्च्युली तुमच्या मुलांच्यात ते गुण आहेत ते फक्त आम्ही उजळून तुम्हाला दाखवतो आणि हेच शांतिनिकेतनने आत्तापर्यंत केलेलं आहे. तुमच्यातल्या लपलेल्या सुप्त गुणांना ओळखून त्याला एक पूर्ण आकार देण्याचं काम शांतिनिकेतन मिनी अकॅडमी हे पॅटर्न करत असतं. जसं आमच्या निवासी शाळेची मुलं शिकतात त्याचाच एक भाग तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मिनी अकॅडमीचा कल्चरल विभाग ज्याचं सादरीकरण आपण बघताय त्या माध्यमातून तुमच्या समोर आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही सगळी सादरीकरण होत आहेत. यानंतर अतिशय चांगलं बहारदार पारंपरिक डोंबारी ठाकर हे नृत्य तुमच्या समोर सादर होत आहेत. तयार आहे बाळांनो? ओके. वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पार वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी लिंगोबाचा देव कसा बैसला देवारी वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पार वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी देवारी राती फिरते अंबारी डोंगर देवारी राती फिरते अंबारी देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी भक्ताचा नागा फिरे त्याच्या दरबारी वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पार वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पार वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पार वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला हो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला ठाकर गणित कधी नाही गेला
तिथं कधी नाही गेला लिंगोबाचा डोंगर आभारी गेला लिंगोबाचा डोंगर आभारी गेला हाती गेई दोर ठाकराचा पोर हाती गेई दोर ठाकराचा पोर सूर्यदेव भर डोक्यावरी आला हा नाग्याचा दोरा पुरा खाली मार गेला डोंगर चढायचा सराव झाला हे ठाकर गडी तिथं कधी नाही गेला हो ठाकर गडी तिथं कधी नाही गेला हो लिंगोबाचा डोंगर आभारी गेला लिंगोबाचा डोंगर आभारी गेला लिंगोबाचा डोंगर आभारी गेला लिंगोबाचा डोंगर धमा धमा ढोल ग धमा ढोल ग झमा झमा झांजरी झमा झमा झांजरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी 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 उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळे पांघरू दगड उशाला डाळीनी घाम आता मागूया भाकरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी सोळासनी नारमी रंग माझा बैंगनी उर होई खालीवर उरक माझी ठेंगणी जवानीनं सोडली रे रान भूल डोंगरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी 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 नाचतो कोल्हाटी मानस झाली कार कावरी बावरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी अंगाची वाकली कमान कोलांटी मारतो गिरक्या घेऊन करती नव सुख शेजारी पाजारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी काठी बली लांबडी हातामध्ये धरी तो
शाबास, क्या बात आहे. आपणा सर्वांसमोर जे डोंबारी नृत्य सादर केलं ते अतिशय अवघड प्रकार आहे आणि जोरदार टाळ्या तुमच्या मुलांसाठी झाल्या पाहिजेत. एक मिनिट. हॅलो, हा भाऊ. नाही, ते शांतिनिकेतनमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम होता. हां, ते मिनी अकॅडमी नाही काय आपण नवीन चालू केलेलं. हां, निवासी शाळेच्या मुलांसारखंच आहे ना. हो होय, ते पालकांचा गैरसमज झाला आहे. त्यांना वाटते फी लई आहे, पण एवढ्या कमी फीमध्ये आपण एवढं सगळं देतोय. आज पालकांनी कौतुक केलं त्या गोष्टीचं. होय होय होय, माने सर पण बोलले त्यांना फीमध्ये किरकोळ हे आहे म्हणून, पण पालकांची काही नाराजी नाही त्याच्यावर. पालक म्हणतात एवढं सगळं शांतिनिकेतन आम्हाला देते तर ही फी काहीच नाही म्हटली. हां, ठीक आहे ठीक आहे, चल. काय सांगताय? अरे बरं बरं, चालेल भाऊ. मग आता जवळजवळ 1000-2000 पालक आहे तिथं, घेऊन येऊ का सगळ्यांना? हो, म्हातारे कोतारे पण आहेत की, कशातलं काय कळत नाही तरी पण आलेत. हां, ठीक आहे ठीक आहे, चालेल. बघा, तुमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गौतम पाटील भाऊंचा फोन होता. एक लग्न आहे त्यांच्या घरात, आता अचानक यादी बी शादी ठरल्या. जाऊया का सगळेजण? अरे तुम्हाला विचारलेलं नाही, पालक आहेत का नाही? पालक कोण? जाऊया का लग्नाला? पण गेल्यावर हळद बिळद सगळं करून घ्यायला लागणार, चुडाबिडा भरून घ्यायला लागणार, पाकिटं द्यायला लागणार. फी सारखं रडायचं नाही तिथं, बरगतचं पाकिटं पाहिजेत. येणार ना मावशी? नंतर सांगा की नंदेला फोन करते म्हणाव. आत्ताच मेसेज करून विचारलं पाहिजे भांडी बिंडी धुवून ठेवलीस का नाही म्हणून. नंतर विचारा, लग्नात जाऊन येऊ आपण. तयार आहे ना? गाडी घेऊन येतो मी. हां, साखरपुडा आमच्या ताईचा.
हाय ग बाई तुझं लगीन लागणार हाय ग बाई तुझं लगीन लागणार हाय ग बाई तुझं लगीन लागणार हाय धडम धम धडे चौघडा हा धडम धडम धम धडे चौघडा सनई लागली वाजायला लागलीच कशाला लाजायला पोरी लागलीच कशाला लाजायला लागलीच कशाला लाजायला पोरी लागलीच कशाला लाजायला नवरी मांडवा खाली ही गोरी नवरी मांडवा खाली नवरीला चालीने स्व नवरी मांडवा खाली नवरीचं लगीन लावा नवरी मांडवा खाली गोरी गोरी नवरी मांडवा खाली नवरा कुणाचा येतो या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो त्याच्या करवल्या गो करवल्या ना दुख साधुक त्याच्या करवल्या गो करवल्या ना दुख साधुक त्याच्या करवल्या गो करवल्या ना दुख साधुक घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गुहा ते मधुपर्क पूजन करा अंतःपटाते घरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी उभी वाजंत्रे
बहुगल्पना न करणे कुर्यात सदा मंगलम शुभमंगला 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 भराडी गो भराडी थे देवाले 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 यजमान गो यजमान चश्मे वाले 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 त्यांचे भावबंद गो रे 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 वाले
झालं, आवरलं एकदाच. आवडली का मंगळागौर? अरे काय वांग्याची भाजी, काय आवाज येईना काय? कसं झालं लग्नातलं जेवण? चांगलं झालं ना? मग वरडा की चांगलं झालं मंगळागौर? क्या बात आहे, वा वा, छान. काय लग्न झालं राव, काय नीटनेटकं नियोजन होतं, जबरदस्त. सगळ्यांनी पोटभर खाल्लं ना? काळ्या कॅरी बॅग आणल्या होत्या, भरून घेतल्या? हा, ते बरं केलं. साई सर, हा. हे पाकिटाचं काय नियोजन चांगलं झालं ना? पाकिट ओके झाली, फक्त एक काम करा, ते चव्हाण मॅडम, आरवाडे सर, हा डॉक्टर समिता पाटील मॅडमची पाकिट वेगळं ठेवा. बर. ती जरा वज्जे आहेत, हा ती लगेच नवऱ्या नवरीच्या आई वडिलांकडे देऊ नका. नाही नाही. ती वेगळी काढा, हा. ते आपण बघू नंतर. बर बर. हा, आणि त्यांना सांगू नका पाकिट आलेत म्हणून. चव्हाण मॅडमचं पाकिट आले म्हणून सांगू नका, आपल्या दोघातच ठेवायचं. आपलं आपण बघून घेऊ. हा. कारण काय झालंय, आरवाडे सर, चव्हाण मॅडम, समिता पाटील मॅडम यांच्या पाकिटात ना भरगतचं अशी देणगी असते, हा. भरगतचं अशी दानत असते, हा. भरगतचं असं सहकार्य असतं, आणि या शाळेसाठी ते सतत झटत असतात. त्यामुळे त्याचं ओझं त्या पाकिटात आहे, त्यामुळे ते जपून ठेवा पाकिट. नक्की नक्की. येस. तर लग्नात एक गोंधळ झाला, तुम्ही गप घरात कुलूप घालून आला नाही, तुम्ही शेजार पाजारांना पण घेऊन आला. हा तुमचा आगाऊपणा जरा नाटला. त्यामुळे काय झालं, जरा नवरा नवरीचे जे चुलते होते, DS माने सर म्हणून, त्यांनी त्या सगळ्यांना जरा साईडला केलं. आता ते काका म्हणल्यावर त्यांची भूमिकाच ती आहे हो, जे जादा झालेलं माल आहे ते बाजूला काढ, माझ्या भावाला त्रास होता कामा नाही, ही त्यांची भूमिका. त्यामुळे नवरीचे वडील, नवऱ्याचे वडील यांना ताप होणे म्हणून जरा जो अनवॉन्टेड जो मसाला झाला होता तो बाजूला काढला रोडे सर, बाकी काय त्यांनी केलं नाही. ओके, तर सगळ्यांचं जेवण चांगलं झालेलं आहे. यापुढं अतिशय चांगले डान्स होणार आहेत. आता ही लग्नाची बस आणि वराड भरलेलाच आहे बसमध्ये. तर भाऊ मला काय म्हटले, एक काम कर, आता त्यांच्याकडनं काय पैसे घेत बसू नकोस, हीच बस ने आणि पुढं असं कर्नाटकात नेऊन ते कांतारा डान्स बघितला ना तुम्ही, कांतारा, ते दाखवून आण म्हणले इकडनं. मग आता गप गुमान बसमध्ये बसायचं, कुणाला वेळ होत असेल तरी सुद्धा गप गुमान गिळायचं आणि ते कांतारा बघायचा. अगदीच वाटलं काकू तुमचा रुमाल त्यांना द्या आणि तुमचा रुमाल त्यांना द्या, आणि बसमध्ये न टाकता खिडकीतनं अलगदपणे बाहेर टाका. हा, कळू देऊ नका, आवाज काढायची नाही, नुसताच ॲक्शन, इथनं आवाज काढायची नाही आपण, तेवढी काळजी घ्या. हा, आता यापुढं सगळं कांतारा बघा मस्तपैकी जंगलात. आता चाललोय आपण, तो डान्स बघा आणि टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. ಬತ್ತ ತೊಡುಕೈಗೆ ಮಣಿ ಮುಳೆತ್ತಿದ ಮದಿಗೋದಣ್ಣ ಬರ್ಲಿಲ್ಲ, ಮದಿಗೋದಣ್ಣ ಬರ್ಲಿಲ್ಲ, ಬಸರೂರ ಹೂವ ಕಂಟಣ್ಣ ತೆಗದೀರ. ಕರುಮದ ಕಲ್ಲನು ಎಡವಿದ ಮನುಜನ ಬೆರಳಿನ ಗಾಯವು ಮಾಯದು. ಹಗೆಯಲಿ ಕೋವಿಗೆ ಕಲೆ ಕೊಡೋ ಮರುಳರ ಗುಡಿಯಲಿ ದೈವವು ಕಾಯಲು. ಕತ್ತಲನು ಮಣಿಸೋಕೆ ಚೀಟ ದೀಪ ಊರನ್ನೇ ಸುಡುವಂಥ ಜ್ವಾಲೆಯಾಯಿತೇನೋ. ಸಿರಿಯೇ ಅಂಗಾಲಿನಲೆ ಬಂಗಾರಗೆದ ಮಾಯೆ ಗಾಂಧಾರಿಯಂತೆ ಕಣ್ಣುಚ್ಚಿ ಹೊಂಗಲಿ ಸರಸ ಛಾಯೆ ಬಂದವಾಸ ಅಹನನು ಮೇಯ ಶ್ರಾವಣ ಮಾಸ.
ए थांबा सगळेजण, थांबा. कांतारा मामा थांबा. कसं केलं मुलांनी तुमचा परफॉर्मन्स? टाळ्या वाजवा एकदा, जोरदार टाळ्या, हात वर करून टाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. हा आता सगळ्यात महत्वाचं, हा कुणाचा मुलगा आहे सांगा बघू. अरे कसले आई वडील तुम्ही, तुमच्या स्वतःच्या मुलाला ओळखू शकत नाही. हा तुम्ही उभा राहा, तुमचा मुलगा आहे हा? तुमची आई ही काय गंडवायचं? मी मागाशीच म्हटलं होतं चांगलं आहे म्हणून उगाच उचलून न्यायचं नाही कोणाचं पण. उगाच वडिलांनी त्याच्या नावावर घर केले म्हणून त्याला ते माझा म्हणाला वे, असं नाही. खरं खरं आपलं जे आहे, जे तुम्हाला दिवस रात्र त्रास देते ते ओळखायचं आहे. बरं हे कुणाचे आहेत? हे खरं खरं ओळखा. हे शाप दिलं की अवघड व्हायचं, कारण जंगलातल्या भूतांशी बोलतोय कांतारा. आता बाळांनो आपापले मुखोटे काढा जरा सगळेजण. तुम्हाला सांगतो, लोकरंजनातून लोकशिक्षण या ब्रीदवरती शांतिनिकेतन लोक विद्यापीठाची स्थापना झाली. स्वर्गीय प्राचार्य पी पाटील साहेबांनी पोवाडे सादर करून चांगलं काय आणि वाईट काय याची लोकांना जाणीव करून दिली आणि त्यातनं मिळणाऱ्या धान्यातून पैशातून या संस्थेची स्थापना झाली. आजपर्यंत आपण ती लोककला जपलेली आहे. तुम्हाला या पूर्ण कार्यक्रमात कुठंही वेस्टर्न डान्स दिसणार नाही, पाश्चात्य संगीत दिसणार नाही. ती कला आपण जपलेली आहे आणि आजपर्यंत ती परंपरा गौतम भाऊंनी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्या या मुलांसाठी. हे कॉस्ट्युम करून डान्स करणं अतिशय अवघड आहे. तुमच्यापैकी काही जण डान्स केले असतील तुमच्या तरुणपणी, म्हणजे तुम्ही काय म्हातारं झाले असं म्हणायचं नाही मला, पण हे करताना खूप अवघड गोष्टी असतात. हा इतका हेवी डान्स करायचा, एवढा सगळं प्रॉपर्टी आणि प्रॉप हातात घालून अंगावर घालून, तरी खूप महत्त्वाचं काम आहे. आमच्या सांस्कृतिक टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सकाळपासून जे स्पोर्ट्सचे इव्हेंट तुम्ही बघितले त्या स्पोर्ट्सच्या टीमसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही दिवस रात्रीची मेहनत आहे, जी आज तुम्ही 3-3 तासात बघून घराकडे जाताय, पण खूप मोठी मेहनत या सगळ्या स्टाफने घेतलेली आहे. संस्थेचा तसा पाठिंबा असतो. भाऊ आणि माने सर सदैव अशा गोष्टींना प्रेरणा देत असतात की काहीतरी नवीन करा, काहीतरी चांगलं करा, आणि ते तुमच्या मुलांशिवाय शक्य होत नाही. हे तुमची मुलं आहेत म्हणून आम्ही करू शकतो. त्यामुळे एकदा सर्वांचं अभिनंदन. खूप छान केलं बाळांनो. झालं एवढंच आहे आपल्याकडनं कौतुक. आता जाऊ शकता. तुमची मुलं ओळखली ना? ठीक आहे. आता घोळ काय झाला माहिती आहे काय, तुम्ही येताना ठेवलाय त्या लिंबवावर पाय, त्यामुळं तिथली भूतं झालेत जागी. आता बसा. आता घरात जाऊन तुमचं काय होईल काय सांगता येत नाही. फक्त काय घोळ झालाय, लेडीजची संख्या जास्त आहे, त्यामुळे लेडीजमुळे घडलेलं जे महाभारत आहे ते जरा दाखवणं कर्मप्राप्त आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण महाभारत बघू, मग तिची भूतं जागी झाली आहेत ती दाखवतो तुम्हाला. उस दिन कौरवों की राजसभा में अपमानित हुई औरत, एक स्त्री की गरिमा हुई आहत और आरंभ हो गया काल चक्र का सबसे प्रचंड युद्ध, महाभारत। कथा संग्राम की, विश्व के कल्याण की, सुनो वासुदेव, 5 गांव तो क्या सुई की नोक पर रह सकें, भूमि का उतना भाग भी मैं उन पांडु पुत्रों को नहीं दूंगा, नहीं दूंगा।
सैनिकों, बंदी बना लो इस ग्वाले को। बांधने मुझे तू आया है, जंजीर बड़ी क्या लाया है? जंजीर बड़ा कर बांध मुझे, हाँ दुर्योधन बांध मुझे। यदि मुझे बांधना चाहे मन तो पहले बांध। अनंत गगन सूने को साध न सकता है, वो मुझे बांध कर सकता है। इत वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, बोले मैं भी अब जाता हूं। अंतिम संकल्प सुनाता हूं, याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या कि मरण होगा। टकराएंगे नक्षत्र निकर, बरसेगी भू पर वहनी प्रकर, और शेष नाग का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा। दुर्योधन रण ऐसा होगा, फिर कभी नहीं जैसा होगा। भाई पर भाई टूटेंगे, विषवाण बूंद से छूटेंगे, सौभाग्य मनुज के फूटेंगे। आखिर तू भूषा ही होगा, हिंसा का पर्दा ही होगा। शमशीर से दुश्मन पे मार गए, हौसलों को चीर गए, टुकड़े हजार कर। नाच खेल मौत का जीत की तुम बना, जीत का गुमान कर, प्रहार कर, प्रहार कर। देश पर प्रहार है, गुमान कर, गुमान कर, घमंड कर, युद्ध कर, युद्ध कर भयंकर। मेरे भाई मेरे शत्रु बनकर सामने खड़े हैं, और गुरु द्रोण पितामह मेरे पूजनीय और बड़े हैं। कैसे उठाऊं उनके सामने शस्त्र? यदि ना बढ़ता तो ये युद्ध कदाचित ना होता। धर्मराज भी स्वयं कभी अपने संयम को ना खोता। एक नारी का वस्त्र हरण अब स्वयं तुम याद करो। छोड़ दो रिश्तों की डोर और अधर्मियों का नाश करो। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। वाह, क्या बात है। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जो महाभारत तुमच्या समोर सादर झाला, हा हंशी सर आलेत की, विनयकुमार हंशी सर ना आलेत. त्यांना ते भूताचं बिताचं पटत नाही, ते जरा अंधश्रद्धा मानत नाहीत. असू दे, मी सांगतो त्यांना. हंशी सर, ते काय झालंय, तुम्ही भूताचं मानत नाही, पण मागाशी ज्या बायका गेल्या नाही तिथं लिंबू सोयाबिया टोचून ठेवल्या होत्या. ते लिंबू काढून सरबत केलं त्याचं. मग ते काय झालं, सगळे भूत चिडलेत आता. मग ते आमचे लिंबू तुम्ही का घेतला असा विषय चालू आहे आता. मग त्यांच्यात ते वाद झालेत. तुम्हाला मी मागाशी सांगितलं होतं ते लिंबू उचलू नका. आता ते खिशातले लिंबू सोय टाका जाताना. 6 लिंबू येतो, 2चं सरबत. आता बघा, रात्री छतावर पंख्यावर झोपल्यावर नाही तिथं बसला पंख्यावर येऊन, आज झोप लागत नाही तुम्हाला.
तुमचा नातू आहे का मुलगा आहे कोण आहे हा ते रात्री मांडी घालून उठून बसते बघा समोर सांगितलं तुम्ही पाय देऊ नका आता सगळी भूत वर येतात त्यात तुमचं भूत ओळखायचं संसारात लाभलेलं भूत नव्हे आपलं स्वतःचं लहान भूत मोठं भूत कुठं आहे घरात आहे काय बरं या भूतांचं मस्त सादरीकरण तुमच्या समोर होतंय गौरी शंकर तांडव सार घाबरलं
जी राम बजो जी राम बजो जी अजी राम बजो जी राम बजो जी राम बजो जी शुक्र वंदन किया करो अजी शुक्र वंदन किया करो थोड़ा सरल जीवन सहज विचार जिसके प्रमाण हो, जो अपने अहंकार अपने विकारों की बलि देकर स्वयं को पवित्र कर सके, वही है सच्चा घोरी। काल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। भोले की मस्ती में नाचेंगे सारे, भोले हारेंगे जो कष्ट तुम्हारे। भोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा भोले के सहारे। भोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम। तुझे देंगे भोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने। भोले की भक्ति में मिल के सारे आज बोले, हर हर महादेव महाकाल बम बोले, बम बोले, बम बोले, बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम 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 बोले। डरना किसी बात का, साथ भोलेनाथ का, सर पे मेरे हाथ भोले तेरे आशीर्वाद का। डरना किसी बात का, साथ भोलेनाथ का, सर पे मेरे हाथ भोले तेरे आशीर्वाद का। शिव शंभू
शिव शंकर, तेरा नशा है चढ़ा बस हम पर, लेके नाम बोले का हूँ निहाल, मन में ना है कोई ख्याल, बोले में मैं मगन हूँ, वो जानता है सबका हाल, मस्तों के टोले में कोई सारे भोले में, भूल गए हैं दुनिया जब से मन लगा है भोले में। मुझको चढ़ा है बस भोले का रंग, हर कण में हर क्षण में है भोले मेरे संग, लेके तेरा नाम भक्ति में तेरी ही रहा हूँ, सब कुछ छोड़ के शक्ति में तेरी जी रहा हूँ। बम 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 भोले भोले। अतिशय सुंदर आणि अतिशय बहारदार बमभोले नृत्य। आली होती का भूत तुमची तुमच्या समोर? भाऊ माने सर, मिनी अकॅडमी नसती तर अशी भूतच फिरली असती बघा ही। मिनी अकॅडमी आहे म्हणून तुमची मुलं तुमच्या मुलांसारखी दिसतायत, नाहीतर अशी होऊ नयेत म्हणून हा डान्स दाखवला तुम्हाला। काय अशी पाहिजेत तुम्हाला? काय त्या आजीने आवाज ठेवायला लागल्या, कोण नाचत आघोरी बाबानं पाय दिला मांडीवर आजीच्या, तुला फोड उठला, तुला तुला दाखवतोच म्हटली। आजी बरं आहे का आता? हा सांगितलंय त्याला, ते काय सिमेंट नव्हतं, ते आघोरी बाबाचं हे असते, ते त्याला शिव्याच देत बसल्या, कुणाचा पोरगो त्याला दाखवतोच म्हटल्या संध्याकाळी। आता तर असू दे। आता काय झालंय, जरा 50-60च्या वरचे कोण आहेत हात वर करा जरा। अहो असू दे की, आता काय वय राहिले कुणाला न सांगायचं। पुरुष मंडळी 50-60च्या वर कोण आहेत का? हा काका असं पाहिजे, काकांचा हात कसा वर झाला? काका आता खास आपल्यासाठी काय करायचं, तिथं जरा पुढं आलं मांडीवरून बसता आलं तर बसा। आता ज्यासाठी सगळे वयस्क माणसं आतुर आहेत, मला काय तर बघायचं आहे। महाराष्ट्राची शान काय असते? काय असते? आमच्या आरवाडे सर तर बमभोलेमध्ये इतके मिक्स झाले आणि त्यांना पहिल्यापासून सांस्कृतिकची आवड आहे। म्हणजे तो माणूस बघितल्यानंतर नुसता गेस्ट म्हणून कार्यक्रम बघत नाहीत, तर बारकाईनं कोण कसा डान्स करतोय, काय एक्सप्रेशन देतोय, काय पेहराव आहे, कॉस्ट्युम, इथंपर्यंत बारीक त्यांचं लक्ष असतं। खरंच असा व्यवस्थापन समिती, असा माणूस मिळणं तुम्हाला नशिबाचा जोरदार टाळ्या आरवाडे सरांसाठी झाल्या पाहिजेत। आरवाडे सर नेहमी मुलांना, सगळ्या स्टाफला प्रेरित करत असतात। हंशी सर या वर्षीपासून आपल्या सर्वांसोबत आहेत, त्यांचा होता होईल तितका आपला स्टाफ फायदा करून घेतोय। आणि यानंतर तुमच्या समोर येते गण गवळण आणि लावणी। महाराष्ट्राची आन, महाराष्ट्राची शान लावणी, गण गवळण आपण सुरुवात करतोय। कुणी उठून जायचं नाहीये, काही होऊ दे, कसलाही त्रास होऊ दे, काही नैसर्गिक कॉल आला तरी तिथंच थांबायचं। काय आमच्या खुर्च्यांचं काय व्हायचं ते होती तिकडं, ते बघतो आमचं आम्ही। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आला नाचत आला नाचत आला नाचत आला नाचत गणराज आला आला नाचत गणराज आला आला नाचत गणराज आला पायी बांधून घुंगुरवाला पायी बांधून घुंगुरवाला माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली जणी वागून मी घटभर जाना पुन्हा जाणक आला आला गुप्त येऊन आधी मागून गुप्त येऊन आधी मागून माझी वेळी बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली
लावणी आवडली काका? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मुलींसाठी. अतिशय मेहनत घेऊन त्यांनी हे डान्स सादर केलेला आहे. मी एकदा विनंती करेन कन्याशाळेच्या सगळ्या स्टाफला आपण उठून उभं राहायचं आहे. विद्या मंदिरचा सगळा स्टाफ, DBMचा सगळा स्टाफ, प्लीज आपण उठून उभं राहायचं आहे. प्लीज विद्या मंदिर कोण आहेत सर? मागचे स्टाफ सगळे प्लीज एकदा उभं राहा. खांडेकर सर, खंडागळे सर कुठे आहेत? सतीश पाटील सर उठा, सगळे उभं राहा. पालकांनो, तुम्हाला सांगण्यात मला आनंद होतो, हाच तो स्टाफ आहे जो दिवसभर तुमच्यापेक्षा जास्त तुमची मुलं सांभाळतो. या स्टाफचं एकदा मनापासून कौतुक आहे. काही स्टाफ आज नाही आहे, ट्रेनिंगला गेलेला आहे. आणि हाच तो स्टाफ आहे ज्यांनी हे मिनी अकॅडमी यशस्वी केलेली आहे. संस्था चालकांच्या मनात असणारी मिनी अकॅडमी यशस्वीरित्या उभं करण्यामागे या स्टाफचा खूप मोठा मोलाचा हात आहे. त्याची धुरा भले खांडेकर सरांच्या हातात असली तरी एक टीम म्हणून, एक फॅमिली म्हणून हे सगळेजण राबतात. अतिशय कमी वेळामध्ये स्पोर्ट्स आणि कल्चरल टीमनं सुद्धा तुमच्या मुलांचं सादरीकरण केलेलं आहे. तुमची मुलं किती आगाव आहेत हे मी सांगण्याचं कारण नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहीत आहे. आणि आगावपणा हा याच वयात केला जातो आणि करावा सुद्धा. पण त्यातलेच गुण आम्ही ओळखून त्यांचा डान्स बसवलेला आहे. आता मात्र क्षण आलेला आहे, आता आपल्या सगळ्यांना थोडंसं सावधान व्हावं लागेल. सगळ्यांनी ताठ बसा जरा. आता जो क्षण आहे तो आपल्या स्वाभिमानाचा आहे, आपल्या अभिमानाचा आहे, आपल्या रयतेच्या गौरवाचा आहे, आपल्या राजाचा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आपल्या समोर आता आम्ही साकार करतोय. तर त्याच रिस्पेक्टनं, त्याच अभिमानानं आणि त्याच गौरवानं हा डान्स तुम्ही किंवा हे सादरीकरण तुम्ही बघितलं पाहिजे. एकदा जोरदार होऊन जाऊ दे, मागेपर्यंत आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की 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 हर हर जय जिजाऊ. तर हा कार्यक्रम बघा. सह्याद्रीचा होईल, माती झालो तर स्वराज्यातली होईल, आणि तलवार झालो तर आई भवानीची होईल. काय करायला आवडेल? भगवा रक्तात भिजवायला आवडेल.
अशा शिवाचे मोडतो वैराची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडतो वैराची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे पण हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. अगधाव ठाई ठाई दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंध मातला. अगधाव ठाई ठाई दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंध मातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे दैत्यच आज संगळाला रे. आणि अंबाबाई गोंधळाला गे आणि अंबाबाई गोंधळाला गे. अंबाबाई गोंधळाला गे आणि काळूबाई गोंधळाला गे. सुंदरासिनी तुझा गोंधळ हे आई तुझा भवानीचा गोंधळ. अगं बाहुल गडवासिनी तुझा गोंधळ आई गडवीरवासिनी तुझा गोंधळ. भागवल बैसुनी अंबा आली रे. साधी ऐकून माझी अंबा आली रे. सर्वस करीत माणस गोंधळाला गे. तुमच्या करीत कदर वाईट नगर गोंधळाला गे. चोळी बांधली राहिली गोडवा गाईत गोंधळाला गे. आई सुखाचा सागर मायाचा बाजार गोंधळाला गे. प्रलया तुम्ही जगा प्रलया तुम्ही जगा आई तूच काढले तेच आज संभळाला गे. अंबाबाई गोंधळाला गे अरे अंबाबाई गोंधळाला गे. तुझा भवानी गोंधळाला गे अरे काळूबाई गोंधळाला गे.
शंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करूनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराया आलो तवत्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तवत्वारी आरती गाया सामर्थ्यवंत आवडते बळ केले जिवंत राजाधिराजा तू होऊनी संत जाणता राजा तू योगी श्रीमंत जय देव जय शिवराया आलो तवत्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तवत्वारी आरती गाया अधिकारी दुर्जन मर्दन तूच सज्जनतारी शिव तुझे नाम हे संकटहारी नीत विनीत मी शिवबा शिवारी जय देव जय शिवराया आलो तवत्वारी आरती गाया 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 शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नर राक्षसांचा करूनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराया आलो तवत्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तवत्वारी आरती गाया जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सादरीकरणासाठी. विद्यार्थी त्याच जागी बसून राहतील. पालकांना विनंती, कुठलाही गोंधळ न करता आपण याचे फोटो काढू शकता. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेल्या सर्वच घटकातील स्टाफचे मनपूर्वक आभार. क्रीडा प्रशिक्षक, सांस्कृतिक टीम, त्याचबरोबर लोकरंगभूमीचं हे कलादालन नीटनेटक्या पद्धतीनं लावण्यासाठी मेजर हवालदार आणि त्यांची टीम, लाईट आणि साऊंड व्यवस्था, या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपणा सर्वांविना हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने होणे शक्य नव्हतं. तरी आपण सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल
नवभारत शिक्षण मंडळ या संस्थेच्या वतीने आपणा सर्वांचे आभार. या 3 दिवसात झालेल्या सादरीकरणासाठी या तिन्ही डेमोसाठी बाह्य शाखेतून ज्या स्टाफची मदत आम्हास लाभली, आप्पा पाटील सर, मोहिते सर, अवधूत सर, जयेंद्र कांबळे सर, आपले विशेष आभार. आपण आपला व्याप सांभाळत विश्वास पाटील सर, आपणेही विशेष आभार.